माझे हात धरल्यावर तो सोडायचाच. आपल्या रूम मध्ये एका बाजूला आपल्या कुशीला हात लावून बसलेला असतो. तेव्हा तिथे ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर, काय झालं? तुम्हाला त्रास होतोय का? तुमच्या पोटात दुखतंय का अर्णव सर? तुम्हाला बरं वाटत नाहीये? जेवणामुळे त्रास होतोय का तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो बरोबर दुखतंय माझ्या इथे, म्हणजे ओव्हर इटिंग झालंय ना. तू किती जिलेबी भरवलीस मला, त्याच्यामुळे मला आता त्रास होतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला जर त्रास होतो तर तुम्ही कशाला इतकी जिलेबी खायची? तुम्ही तुमचं कमी जेवण जेवता तसंच जेवायचं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तेच तर, तू जिलेबी भरवत राहिलीस आणि मी खात राहिलो. मला कशी डाएटची सवय आहे ना, ओव्हर इटिंग केल्यामुळे मला आता त्रास होतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो मग तुम्ही कशाला इतकं खायचं? तुम्ही तुमच्या डाएटची काळजी घ्यायची ना. तेव्हा अर्णव म्हणतो, असं कसं? तू तुझ्या हाताने मला जिलेबी भरवत होतीस आणि तिथे सगळेजणच होते ना, मग नाही कसं म्हणणार? सगळ्यांच्या समोर दाखवायला हवं ना. तूच तर म्हणाली होतीस की आपण रूम मध्ये नाही पण बाहेर गेल्यानंतर सगळ्यांच्या समोर हॅपी कपल आहोत ते दाखवायला हवं म्हणून मी सगळ्यांना दाखवत होतो की आपण हॅपी कपल आहोत म्हणून. जर मी जिलेबी खाल्ली नसती तर सगळ्यांना असंच वाटलं असतं की आपल्या दोघांमध्ये अजून काहीही व्यवस्थित झालेलं नाहीये, आपण दोघे जण भांडत असतो असंच सगळ्यांना वाटेल ना. म्हणून माझी इच्छा नव्हती पण तरी सुद्धा मला खावं लागलं सगळ्यांच्या समोर. पण तू तरी काय, तू तरी थांबायचं होतं ना. तू तुझ्या हाताने जिलेबी भरवत होतीस म्हणून मी खात होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग काय झालं सर, मी हाताने भरवत होते म्हणून तुम्हाला नव्हतं खायचं तर तुम्ही नाही म्हणायचं ना. तुम्ही म्हणायचं की मला नको म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, असं कसं मी नाही म्हणणार? तू थांबायला हवं होतंस ना. तू म्हणायला हवी होतीस की सर आता तुम्ही खाऊ नका, बास करा म्हणून, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, तुमचं डाएट बिघडेल. पण तू तसं काही म्हणालीच नाहीस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मी असं कसं तुम्हाला म्हणू की खाऊ नका म्हणून? आणि त्यानंतर ईश्वरी एका बाजूला बघते आणि म्हणते, भडकूचंद खात असताना कुणाची थांबवायची हिंमत आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, काय म्हणालीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, कुणी जर खात असेल तर आपण कसं म्हणायचं बाद झालं म्हणून, नका खाऊ? तुम्हाला काही कुणाची बोलायची हिंमत आहे का? तुम्ही कुणाचं काही ऐकता? तेव्हा अर्णव म्हणतो, का नसतं ऐकलं? तू जर मला ऑर्डर सोडली असतीस की खाऊ नका म्हणून, बाद झालं, तर मी तुझं ऐकलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय मी तुम्हाला ऑर्डर सोडायची? तुम्ही दुसरी कुणाची ऑर्डर ऐकता? तेव्हा अर्णव म्हणतो, का नाही ऐकणार? तू जर मला ऑर्डर दिली असतीस तर कदाचित मी तुझं ऐकलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, भडकूजन कुठले, आता असं म्हणतायत पण तेव्हा भडकलेच असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय झालं, काय म्हणालीस? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आधी सुद्धा म्हणाले होते आणि आताही म्हणते, भडकूचन. कधी भडकाल काही सांगता येत नाही. आणि तुम्ही मला सांगा, तिथे बाहेर जर मी तुम्हाला जिलेबी भरवली नसते आणि भरवल्यानंतर तुम्हाला थांबवलं असतं आणि तुम्ही भडकला असता तर आपल्या हॅपी कपलचं चित्र सगळ्यांच्या समोर काय उभं राहिलं असतं ते तुम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये, नाही का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तुम्ही जर भडकला असतात ना तर आपण हॅपी कपलचं जे नाटक करतोय ते सगळ्यांच्या समोर आलं असतं, नाही का, तुमच्यामुळे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय म्हणालीस तू? आणि दोघे आता एकमेकांबरोबर भांडत असतात. तेवढ्यातच तिथे अर्णवने पोटावरती जो हात ठेवलेला असतो तो बाजूला करतो, कारण अर्णव ते सगळं नाटक करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघे जण हसता हसता एकमेकांचा हात असा पकडतात. तेव्हा इथे ईश्वरी अर्णव दोघे जण एकमेकांकडे बघत राहतात. तेव्हा बोलता बोलता आता हळूच ईश्वरी अर्णवच्या हातातून आपला हात सोडवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीला विचारत असतो की मी सिंधू, मला खरं सांग, बाहेर सगळेजण होते म्हणून तू मला जिलेबी भरवलीस ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो, सगळे जणांनी आग्रह केला म्हणूनच तुम्हाला मी जिलेबी भरवली. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे मनापासून नाही भरवलीस ना, तुला इच्छा नव्हती पण सगळेजण होते म्हणून भरवलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, असं काही नाहीये, मी सगळेजण तिथे होते म्हणूनच तुम्हाला जिलेबी भरवली. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे सगळेजण होते म्हणूनच त्यांच्या समोर मनापासून जिलेबी भरवलीस, हो ना मी सिंधू? तेव्हा इथे ईश्वरी आता लाजते, काय बोलावं तिला काहीच कळत नाही. ती म्हणते, अर्णव सर मी आलेच हा, आणि ती लगेचच तिथून बाहेर येते. तेव्हा ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्णव सर असे का बोलत होते आणि हे मला काय होतंय? त्यानंतर प्रेक्षकांना अर्णव ईश्वरी दोघे जण लाजत असतात. अर्णव इथे आता ईश्वरीकडे बघत असतो आणि त्यानंतरला तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो, मी सिंदूर, मला माहितीये तू इथे सगळेजण होते म्हणून मनापासूनच मला जिलेबी भरवलीस आणि ती मी मनापासूनच खाल्ली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीला आता एकमेकांबद्दल काहीतरी वाटत असतं. खरं तर अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल आधीपासूनच फिलिंग्स आहेत, पण इथे ईश्वरीला सुद्धा आता अर्णवबद्दल काही ना काहीतरी वाटतंय. तेव्हा इथे त्यांनी एकमेकांबरोबर ते घालवलेले क्षण आता आठवत असतात. जेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो, तिच्या हाताला इथे झटका बसलेला असतो, तेव्हा तो फुंकर वगैरे मारत असतो.
प्रत्येक वेळेला तिची काळजी घेत असतो. इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण ईश्वरीच्या घरी आलेले असतात. तेव्हा त्यांना एकमेकांना घास भरवायला सांगितलेला असतो. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघे जण इथे एकमेकांना घास सुद्धा भरवतात. तर इथे ईश्वरीने अर्णवला स्वतःच्या हाताने जिलेबी भरवलेली असते. हे सगळे चांगले क्षण आता एकमेकांना आठवत असतात आणि दोघे जण एकमेकांच्या आठवणीमध्ये पूर्णपणे रमून गेलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी तर आता खुश आहेतच, पण त्यांच्यापेक्षाही जास्त अजून एक व्यक्ती खुश असते, ती म्हणजे अंजली. अंजली म्हणत असते, खरं सांगू का, आज मी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र बघितलं ना, जेव्हा ईश्वरी अर्णवला स्वतःच्या हाताने जिलेबी भरवत होते, दोघे जण किती छान दिसत होते ना, एकमेकांबरोबर अगदी शोभून दिसत होते. त्या दोघांना असं एकमेकांबरोबर बघून मला खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला खरं सांगू का, मला आधीपासूनच अर्णव आणि ईश्वरीला बघितल्यानंतर ते दोघे जण मेड फॉर इच अदर आहेत असंच मला वाटायचं. आणि आज ईश्वरीला अर्णवला घास भरवताना बघून वाटलं की आता कुठे त्या दोघांमध्ये सगळं काही सुरळीत आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, सुरळीत म्हणजे? तेव्हा अंजली म्हणते, अहो म्हणजे त्यांचं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं त्यानंतरला सगळं व्यवस्थित होईल की नाही अशी भीती वाटत होती. पण आज ज्या पद्धतीने दोघांना एकत्र बघितलं ना, असं वाटलं की त्यांच्यामध्ये सगळं काही नॉर्मल आहे. म्हणून तर मी त्यांना मेड फॉर इच अदर म्हणाले ना. तेव्हा इथे राकेश आता पुस्तक वाचत बसलेला असतो. तो जोरात त्या पुस्तकाचं पान फाडतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो काय झालं, असं का करताय तुम्ही? तेव्हा इथे राकेश आता अंजलीच्या समोर येतो आणि तिला म्हणत असतो, हे काय बोलतेस तू अंजली? अगं तू जे काही बोलतेस ना ते योग्य नाहीये, कळतंय का तुला? कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसत असतं ना तसं खरं तर नसतंच. तुला खरंच सांगू का, मेड फॉर इच अदर वगैरे आहे ना, हे असं काहीही नसतं. कुणालाही बघितल्यानंतर कुणीही मेड फॉर इच अदर होत नाही. जे ज्याचं असतं ना ते त्यालाच मिळतं. दुसरं कुणीही त्या व्यक्तीवरती किंवा त्या वस्तूवरती अधिकार गाजवू शकत नाही. हे कळते का तुला अंजली? कधीच काही मेड फॉर इच अदर नसतं अगं. तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो तुम्ही असं का बोलताय, काय झालंय? तेव्हा इथे राकेश आता विषय बदलतो. त्याला इतका राग आलेला असतो पण तो कंट्रोल करतो आणि अंजलीला म्हणत असतो, काय अंजली, कसं वाटलं तुला माझं नाटक? माझी ऍक्टिंग कशी वाटली तुला? अगं आमच्या बार काउन्सिल मध्ये आहे ना, इथे आता स्पर्धा होणार आहेत. एक आम्ही नाटक बसवलंय, त्याच्यामध्ये मी विलनचा रोल करतोय ना. कसा केला मी रोल सांग ना? आणि अंजली, अगं कुणीही मेड फॉर इच अदर नसतं. खरं सांगतो मी तुला, हल्लीचे कपल काय मेड फॉर इच अदर असतात का? आणि जर कुणी मेड फॉर इच अदर असेल तर ते आपण दोघे जण आहोत. कळते का तुला? आणि तो बोलताना तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि जोरात तिचा खांदा आता दाबतो. तेव्हा अंजली म्हणते, अहो काय झाले तुम्हाला? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अंजली अगं तू इतकी सिरियस झालीयस आणि घाबरलीयस, याचा अर्थ माझं नाटक, माझी ऍक्टिंग तुला खूपच जास्त छान वाटली ना, खूपच सिरियस वाटली. मग मी एक चांगला कलाकार आहे असं तुला वाटतच असेल ना, बरोबर की नाही? तेव्हा इथे अंजली आता खरोखरच सिरियस झालेली असते. ती इथे राकेशकडे आता आश्चर्याने बघत असते की हा असा रिॲक्ट का झाला. तेव्हा ती आश्चर्याने राकेशकडे बघत असते तर राकेशचे एक्सप्रेशन हे रागाचेच असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आलेला असतो. आकाश आपल्या वडिलांना आणि ममाला तो आता सोन्याचं पान देतो. तो म्हणतो, ममा डॅड हे घ्या, तुम्ही सोन्याचं पान घ्या आणि आशीर्वाद द्या. आणि तो म्हणतो की हॅपी दसरा. तेव्हा मामा म्हणतात, आकाश अरे हॅपी दसरा नाही म्हणायचं रे, म्हणायचं की दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा, नाहीतर शुभ दसरा असं म्हणायचं. तेव्हा आकाश म्हणतो, हा हा डॅड, तेच तेच. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, मामा मामी सोनं घ्या आणि मला आशीर्वाद द्या, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे ईश्वरी आता मामांना पान देते. मामा लगेच घेतात, पण जेव्हा ती मामीला पान द्यायला जाते तेव्हा मामी तिच्या हातातून जणू काही रागानेच खेचून घेते. तेव्हा इथे ईश्वरी मामांच्या पाया पडते, मामांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर मामीच्या पाया पडायला जाणार तर इथे वल्लरी आता तिला आशीर्वाद देत नाही. वल्लरी आपले दोन्ही पाय मागे घेते आणि तिच्याकडे आता दुर्लक्ष करते. तेव्हा इथे खूपच जास्त ईश्वरीला वाईट वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा वल्लरीला म्हणतात, अगं वल्लरी असं काय करतेस, ईश्वरीला आशीर्वाद दे, कारण मामांनी आशीर्वाद छान दिलेला असतो, सौभाग्यवती भव. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते, नाही नाही देणार मी आशीर्वाद, मला इथे खोटं खोटं वागता येत नाही. माझ्या जे मनामध्ये आहे तेच माझ्या ओठांवरती असतं. आणि तसंही बळजबरी घरामध्ये घुसलेल्या सुनबाईंना आशीर्वाद द्यायची काही गरज नाहीये असं मला तरी वाटतं, नाही का? तेव्हा इथे मामा म्हणतात, ईश्वरी आतापर्यंत तुला कळलंच असेल की मामीच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, मामीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं, तिचं बोलणं इतकं महत्त्वाचं घ्यायचं नाही, हे तुला कळलंच असेल ना ईश्वरी? त्यानंतर प्रेक्षकांनो, आता मामा बरोबर ईश्वरीची बाजू घेतात आणि वल्लरीला टोमणा देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर हे घ्या, सोन्याचं पान घ्या.
तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर प्लीज हे सगळं करायची काही गरज आहे का, मला हे सगळं नाही आवडत. तेव्हा ईश्वरी म्हणते सर पण माझा या सगळ्यावरती विश्वास आहे म्हणून तरी घ्या घ्या ना. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला पान देते. अर्णव ते पान घेतो आणि स्वतःच्या खिशामध्ये ठेवतो. तेव्हा ईश्वरी पाया पडायला लागते. अर्णव म्हणतो मी सिंदूर हे काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही आणि ती त्याच्या पायाला दोन्ही पायांना अगदी प्रेमाने हात लावते आणि त्याचा आशीर्वाद घेते. तेव्हा इथे दोघे जण एकमेकांकडे बघतच राहतात. मामा म्हणतात अर्णव अरे आशीर्वाद दे ईश्वरीला, पाया पडले तुझ्या. तेव्हा अर्णव म्हणतो तो तर आहेच आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. आशीर्वाद द्यायची काही गरजच नाहीये कारण अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल काय आहे ते अगदी त्याला सुद्धा माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो मामा तू जरा येतोस का बाजूला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मामा म्हणतात हो चल ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मामा तो माणूस मला या घरामध्ये नकोय, त्याला आत्ताच्या आत्ता मला हकलून द्यायचंय. तेव्हा सगळे त्याच्याकडे आता आश्चर्याने बघत असतात की हा काय बोलतोय आता एवढं मामांबरोबर. मामा लगेच विषय बदलतात आणि म्हणतात अरे वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आजच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती हे काम चांगलं काम करूनच टाक. म्हणजे मामांची सुद्धा इच्छा हीच असते की त्या राकेशला इथून आताच्या आता कुठेतरी घालवून टाक म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो अंजली येते आणि म्हणते ईश्वरी आता मी आले हा तुझ्याकडून सोनं लुटायला, हे घे बरं सोनं. तेव्हा इथे ईश्वरी आणि अंजली दोघी जणी एकमेकांना सोनं देतात आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशला खरं तर सोन्याचं पान द्यायचं नसतं पण अंजलीच्या समोर राकेश ईश्वरीला सोन्याचं पान द्यायला जातो. तेव्हा तिथे अंजली असते तरी सुद्धा ईश्वरी मागे बघून अर्णवकडे बघते. ती मागे वळून अर्णवकडे जेव्हा बघते, जेव्हा अर्णव तिला खुणावतो की पान घे म्हणून, तेव्हाच ईश्वरी राकेशच्या हातातून ते सोन्याचं पान घेते. त्यानंतरला ईश्वरी सुद्धा द्यायला जाते. तेव्हा इथे राकेश तिच्या हातातून सोन्याचं पान तर घेतच नाही, घट्ट तिचे दोन्ही पटकन हात पकडतो. दोन्ही हात पकडल्यानंतर इथे आता राकेश म्हणतो अरे ईश्वरी तुम्ही कशाला माझ्या पाया पडताय. नाही मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, खूपच लहान आहात, पण मी काय आता अजून ज्येष्ठ वगैरे झालेलो नाहीये. अजून मी पण इतका काही मोठा नाही झालोय, माझ्या पाया पडायची काही गरज नाहीये. आणि इथे राकेशने हे बोलत असताना ईश्वरीचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी लगेचच आता मागे अर्णवकडे बघत असते. अर्णवला कळतं की ईश्वरीला हे सगळं आवडत नाहीये, तिचे हात वगैरे पकडलेले. तेव्हा इथे अर्णव राकेशच्या शेजारी येऊन उभा राहतो आणि त्याला म्हणत असतो की कसं आहे ना जीजू, कुणाचे जर हात पकडले असतील ना तर ते लगेच सोडायचे असतात नाही का. तेव्हा इथे मामा म्हणत असतात नाहीतर काय, बायको समोर असली की सगळं काही विसरूनच जातात जावई बापू, नाही का जावई बापू. तेव्हा इथे अर्णव बोलता बोलता राकेशच्या खांद्यावरती जोरात हात ठेवतो आणि त्याचा खांदा दाबून टाकतो. तो म्हणतो की हात सोडायचे. तेव्हा राकेश पटकन हात सोडतो आणि म्हणत असतो की बरोबर बोलत मामा, बायको समोर असली ना की मला काहीच दिसत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो मनामध्ये मी ईश्वरीला माझी बायकोच तर मानले, अंजलीला नाही, पण इथे ईश्वरीला माझ्या इंदोरी जिलेबीला बघितल्यानंतर मला आजूबाजूला कोण आहे काय आहे मला कुणीही दिसत नाही. त्यानंतर इथे आता अर्णव ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो कारण राकेश तिच्याकडे रागाने बघत असतो, इतक्या घाण नजरेने बघत असतो आणि ईश्वरी त्याला घाबरलेली असते. तेव्हा अर्णव त्याच्याकडे बघतो आणि ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो, तिला प्रेमाने पकडतो. तेव्हा ईश्वरी सुद्धा अर्णवच्या हातावरती आपला हात ठेवते. तेव्हा राकेशला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की जीजू मला काय म्हणायचंय, मागच्या वेळेला नाही का तुम्ही बेंगलोरला आपल्या कंपनीच्या कामानिमित्त गेला होतात, मी तुम्हाला तिथे पाठवलं होतं, तुम्हाला पुन्हा आता त्या केससाठी जायचंय, आपलं तिथे काहीतरी काम आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात अरे वा हो का जावई बापू, म्हणजे तुम्ही गेलं पाहिजे नाही का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो पण डॅड आता सध्या तरी तिथे काही काम नाहीये, म्हणजे मला तरी माहितीये तिथे काहीच काम नाहीये, मग तुम्ही जीजूला का जायला सांगताय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो अरे आकाश मला सकाळीच फोन आला होता, महत्वाचा आहे, तुझ्याने ते शक्य झालं असतं ना तर तुलाच पाठवलं असतं, पण तुला नाही जमणार आहे, ते जीजूंना जमणार आहे. म्हणून जीजू प्लीज तुम्ही जाल ना, आणि या संध्याकाळचीच फ्लाईट आहे, तुमचं तिकीट वगैरे अरेंज केलंय. तेव्हा इथे मामा म्हणतात अगं अंजली जा जा जावई बापूंना जेवायला वाढ, त्यांची बॅग वगैरे पॅक करायची असेल ना, आज रात्रीची फ्लाईट आहे, जावई बापूंना जाऊ दे तिकडे. तेव्हा इथे आता आकाशला आश्चर्य वाटत असतं की आता सध्या तरी काही काम नाहीये तरी सुद्धा हे लोक जाजा का म्हणतात जीजूंना. तेव्हा वल्लरी म्हणत असते अचानकपणे हे दोघे जण इथे जावई बापूंना इतकं फोर्स का करताय जायला, नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे सगळं नॉर्मल नाहीये, काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो की जीजू निघताय ना तुम्ही आजच संध्याकाळी.
तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी बघा अर्णवकडे बघत असते, कारण ईश्वरीला कळतं की अर्णव हे सगळं का करतोय, राकेशला इथून पाठवून देण्यासाठी, ईश्वरीसाठी, अंजलीसाठी आता अर्णवने हा निर्णय घेतलेला असतो। तेव्हा इथे अर्णवने आता आपल्याला इथून जायला सांगितलंय, ही गोष्ट राकेशच्या लक्षात येते। या सगळ्याच्या मागे अर्णवचा काय हेतू आहे, मला इथून पाठवून द्यायचंय ना तुला, पण काहीही झालं तरी मी कुठेही जाणार नाहीये। तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो, सॉरी पण हे बघा या वेळेला मी कुठेही जाणार नाहीये, कारण का मी सतत कामानिमित्त बाहेर असतो, मी माझ्या बायकोला वेळच देत नाही। पण आता मी ठरवले, आता तर मी देवासमोर उभं राहून स्वतःला जणू काही शपथच दिली की मी अंजलीला सोडून कुठेही जाणार नाहीये। प्रेग्नन्सी मध्ये मी तिच्या बरोबर असलं पाहिजे, पण मी कामामध्ये इतका बिझी असतो की मी तिला वेळच देऊ शकत नाही। पण आता अजिबात नाही, आता जोपर्यंत इथे मी आहे, अंजली प्रेग्नेंट आहे, तोपर्यंत मी इथेच राहणार तिच्या बरोबर, मी कुठेही लांब तिला सोडून जाणार नाहीये। कळलं तुम्हाला? तुम्ही प्लीज दुसरं कुणाला तरी अरेंज करा, मी जाऊ शकत नाही बेंगलोरला। तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे जीजू, आता मी बघतो कुणाला तरी। नाही, तुम्ही घरातले होतात आणि आपण कसं घरातल्याच माणसाकडून हेल्प मागतो ना, तुम्हाला जर नसेल करायची मदत तर नका करू, मी दुसरी कुणाची तरी मदत घेतो, काही गरज नाहीये मग तुम्हाला जायची, ठीक आहे ना? तुम्ही घरातले होतात, माझे जीजू होतात, म्हणून तुमच्याकडून मदत घेत होतो, पण तुम्हाला नसेल जायचं तर मी तुम्हाला फोर्स नाही करणार। तेव्हा इथे आता अंजली इथे इमोशनल झालेली असते। तेव्हा राकेशला कळतं की अर्णव हे सगळं मुद्दामून बोलतोय। तेव्हा राकेश म्हणतो, ठीक आहे, तुमची जर इच्छा असेल तर मी जातो, कर माझं तिकीट, पण बेंगलोरला जाण्याचं एक तिकीट करू नकोस, 2 तिकीट कर। तेव्हा इथे अंजली, ईश्वरी, अर्णव सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात की हा 2 तिकीट का करायला सांगतोय। तेव्हा इथे राकेश म्हणतो, जर तुमची इच्छा असेल ना मी बेंगलोरला जावं तर मी जातो, माझी काही हरकत नाहीये, पण माझ्या एकट्याचं तिकीट नका करू, दोघांचं करा, मी अंजलीला सुद्धा माझ्या बरोबर घेऊन जातोय, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी बघा आता अर्णवकडे बघत असते, कारण ती सुद्धा घाबरलेली असते। राकेशचा हेतू आहे अंजलीला मारण्याचा, जर तो अंजलीला आपल्या बरोबर घेऊन गेला आणि जर अंजली अर्णवच्या नजरेआड झाली तर राकेश तिला मारू शकतो, तिला तो काहीही करू शकतो, हे अर्णवला माहिती असतं। म्हणून जेव्हा इथे राकेश म्हणतो की अंजलीचं तिकीट करा, मी तिला घेऊन जातोय, तेव्हा अर्णव खूपच जास्त घाबरतो आणि ईश्वरी सुद्धा। तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता ईश्वरी गणू बाप्पाच्या समोर उभी राहिलेली असते आणि ती म्हणत असते की आमच्या दोघांमध्ये प्रेम नसेल तरी काही हरकत नाही, पण आम्ही दोघे जण एकमेकांचे चांगले दोस्त म्हणून एकमेकांची काळजी नक्कीच घेऊ शकतो ना, आणि मला ते नक्कीच आवडेल। तेव्हा इथे ईश्वरी जे काही गणू बाप्पाजवळ बोलत असते ते अर्णवने ऐकलेलं असतं आणि अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघत असतो। आणि त्यानंतर राकेश इथे ईश्वरीला म्हणतो की हे बघा बाद झाला आता हा लपवाछपवीचा खेळ, हे बघा तुम्ही फक्त माझ्या आहात, माझी जी इच्छा आहे ना ती पूर्ण होऊ द्या, म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित होईल, मी खरंच सांगते तुम्हाला। तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हे बघा माझ्यापासून दूर राहायचा, माझ्यावरती तुमचा अधिकार अजिबातच नाहीये, आणि मला तुमचे हे घाणेरडे इरादे आहेत ना ते सुद्धा आता समजलेत, आणि काहीही झालं तरी सुद्धा मी तुमचे हे घाणेरडे इरादे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, कळलं तुम्हाला? असं ईश्वरी आता ठणकावून राकेशला म्हणत असते।